ठाणे पालघर जिल्ह्याची आपली जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे ही शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापार या चांगल्या मार्गातून तयार झालेली बँक आहे. खरं म्हणजे या बँकेचा कारभार गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही पाहतोय. एक चांगल्या प्रकारचं काम या बँकेमध्ये चाललंय. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगली बँक म्हणून आपल्याला पारितोषिक मिळालंय. त्यानंतर भारतामध्ये 2 नंबरचं पारितोषिक आपल्याला मिळालंय. त्यामुळे ही बँक एवढ्या चांगल्या पद्धतीने वाढते आणि त्याचा चांगला उपयोग होतोय आणि त्यासाठी निवडणूक ही एकदम चांगल्या विचारातून व्हावी अशी भूमिका आमच्या सहकार पॅनलची होती आणि त्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही उमेदवार जे दिले एक चांगले सुशिक्षित चांगल्या विचाराचे उमेदवार दिलेत, जेणेकरून या बँकेचा कारभार चांगला चालावा, चांगल्या विचारातून त्याचं काम व्हावं ही भूमिका पालघर आणि ठाणे जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांच्या वतीने घेतलेली आहे. त्यामध्ये आम्ही सगळ्यांना आव्हान केलं होतं. पूर्वी जसं होतं त्याच पद्धतीने आपण कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता, पक्ष न आणताना आपण त्या निवडणुकीमध्ये सामोरं जातो. पहिल्यांदाच अशा प्रकारचं त्याच्यामध्ये चित्र आलंय का पक्षावर कोणीतरी सांगतंय. मी पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मलाही वाटतंय की माझ्याच पक्षाची सत्ता असावी, पण ही सत्ता केवळ राजकारणामध्ये, सहकार तत्वामध्ये चांगला विचार व्हावा, शेतकऱ्यांची बँक ही चांगली चालावी यासाठी आम्ही सहकार पॅनल केलंय. सगळ्याच पक्षातले संचालक त्या ठिकाणी उमेदवार म्हणून आपण घेतलेले आहेत आणि चांगल्या विचारातून या निवडणुकीमध्ये आम्ही काम करत आहोत. एवढा विश्वास जनतेला देतोय. जनतेला माझी हीच विनंती राहील, आमच्या सहकार पॅनलची निशाणी शिटी आहे. शिटी निशाणीवर आपण आम्हाला सहकार्य करावा, उमेदवारांना आशीर्वाद द्यावा आणि चांगलं काम करण्याची संधी द्यावी. 10 उमेदवार बिनविरोध झालेत. त्यापैकी 8 उमेदवार हे आमच्या सहकार पॅनलचे विजयी झालेले आहेत. आम्हाला आता पाहिजेत 3 उमेदवार. त्यामुळे 3 उमेदवार आमचे तर येतीलच येतील, पण वरचं पॅनल जे 7चं आहे ते बहुमताने आल्याशिवाय राहणार नाही असा मतदारांच्या मनातला विश्वास हा आम्हाला दिसतोय आणि मनापासून सगळ्यांचं मी आभार मानेल की सगळ्या मतदारांनी आम्हाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय. केवळ यामध्ये मीच नाही तर सगळ्याच पक्षातले नेते आहेत. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री, त्यांनी पॅनलला पाठिंबा दिलाय. हितेंद्र ठाकूर बहुजन आघाडीचे त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलाय. आपले खासदार बालाराव म्हात्रे त्यांनीही पाठिंबा दिलेला आहे आणि सगळ्यांनी एक दिलाने या निवडणुकीमध्ये आपण चांगल्या विचारातून बँकेचे पॅनल निवडून आणू असा विश्वास आहे. अर्थात एकनाथ शिंदेचा तुम्ही आता उल्लेख केलेला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आले होते रवींद्रजी चव्हाण सर, त्यांनी सुद्धा उल्लेख केला की एकनाथ शिंदेचे परिवर्तन पॅनल सोबत आहे, शिवसेना आमच्या सोबत आहे आणि काल नंतर एक वेगळी चर्चा पाहायला मिळते एकनाथ शिंदेच्या एका पत्रानंतर. काय नेमकं चित्र आहे? ऍक्च्युली संभ्रम निर्माण होतो या मतदारांमध्ये की मतदारांच्या मध्ये संभ्रम होण्याची काही आवश्यकता नाही. स्वतः शिंदे साहेबांनीच त्यांना आव्हान केलंय मतदारांना की या सहकार पॅनलला माझा पाठिंबा आहे आणि सहकार पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक होते, त्याला आमचा पाठिंबा आहे. खरं म्हणजे कोणीच याच्यामध्ये अशा प्रकारचा नाही केला. आम्ही कोणाला तशा प्रकारचा आग्रह नाही. आम्ही फक्त एकच विचार केला, सगळ्यांच्याच विचारातून चांगले उमेदवार द्या आणि सहकार पॅनलच्या माध्यमातून या बँकेचं महाराष्ट्रात 1 नंबर आहे तो भारतात सुद्धा 1 नंबर राहावा अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे. सहकार वर्सेस परिवर्तन पॅनल असं चित्र सध्या पाहायला मिळतंय. काय वाटतं किती आपलं पारडं जड ठरतं? एक पारडं जडण्याचा प्रश्नच नाही. ही बँक आमच्या हातातच आहे सहकार पॅनलच्या आणि सहकार पॅनलच निवडून येईल असा विश्वास आम्हाला आहे. सिटी निशाणी ही मजबूत वाजेल आणि चांगल्या प्रकारचं विजय होईल. सहकार पॅनलला डावलून परिवर्तन पॅनलला मतदान करायचं आवाहन आज कपिल पाटलांनी केलेलं आहे. एकंदरीत काय सांगाल? कुठेतरी मतदारांची तुम्ही दिशाभूल करताय असं सुद्धा आरोप त्यांनी केला. खरं म्हणजे आम्ही कोणाच्याही बाबतीमध्ये काहीच बोलत नाही. काही लोकांचा तोल गेलेला दिसतो. त्यामुळे कदाचित असं कुठेतरी भ्रमिष्टपणाने कोणीतरी बोलत असेल. मला त्याच्यामध्ये काही कोणाचं नाव घेण्याची इच्छा नाही. स्वतः प्रदेशाध्यक्षांनी परिवर्तन पॅनल स्थापन केला होता आणि तुम्ही देखील त्यांच्यासोबत आहात असा देखील विश्वास त्यांनी. मी ज्या वेळेला माझे 3 उमेदवार पहिल्या सुरुवातीला विजयी झाले त्याच दिवशी मी त्या उमेदवारांना निवडून आल्यावर पहिल्यांदा प्रदेशाध्यक्षांना भेटायला पाठवलं. त्यांनी एक शब्दाने सुद्धा सांगितलं नव्हतं की आपण परिवर्तन पॅनल करायचे आहे. तुम्ही निवडणुका तुमच्या पद्धतीने हे करा. अचानकच हे वरून दिल्लीवरून आलं का गल्लीवरून गेलं हे मला काही कळलंच नाही
आणि अचानकच त्याला कुठेतरी कलाटणी दिली. खरं म्हणजे चुकीचं आहे. मी त्यांचा आदर करतोय, आदरानेच त्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. आमचे संबंध आहेत ते वेगळे आहेत. आणि त्यांनी इथे येऊन पण सांगितलं की 27 तारखेपर्यंत निवडणूक आहे. 27च्या नंतर बरं. इथं नक्कीचपणे किसन कतोरे हे भारतीय जनता पार्टीचेच आहेत. हे तुम्ही पण ऐकलंय आणि हे त्यांच्या तोंडातले शब्द आहेत. आता हा सहकार पॅनलचा विजय आहे का कोणाचा आहे हा तुम्ही समजून घ्यायचा. निवडणूक 27ला पार पडणार वेळ कशी असणार आहे आणि मतदारांना तुमचे थोडक्यात आवाहन ठिकाणं कोणकोणती आहेत, केंद्र कोणती? केंद्र बदलापूर मधलं आपल्या आदर्शला केंद्र आहे. 342च्या आसपास मतदान आहे सगळं आपल्या केंद्रावर. सकाळी 8 वाजता सुरुवात होते मतदान, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे मतदारांनी सकाळीच लवकरात लवकर जाऊन मतदान करावं असं मी मतदारांना आवाहन करतो. बदलापूर मधला जो मतदार आहे हा सुज्ञ मतदार आहे. याची खरं म्हणजे या सहकारमध्ये जो नोंदणी करतो ना त्यालाच माहिती असते मतदार कोण आहे. आता काही हवेमधून वरून आलेत, त्यामुळे हवेतून खाली येऊन नाही चालत ना. आम्ही खालून वर चाललो, त्यामुळे असते असते आम्हाला वर जायचे आणि पॅनल विजयी व्हायचे.